आमदार प्रणितीताई शिंदे या काही भाजपच्या हाताला लागत नाहीये, त्यामुळे माननीय मंत्री अमर साबळे आणि राम सातपुते यांच्या नावाची चर्चा आता भाजपकडून होऊ लागली आहे। सोलापुरातील काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे या भाजपकडूनच निवडणूक लढवतील अशी चर्चा खुद्द भाजपच्या कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळतेय। परंतु प्रणिती शिंदे या काही केल्या भाजपच्या हातीच लागेनात। त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीकडून सोलापूर अनुसूचित जाती या राखीव मतदारसंघासाठी माजी खासदार अमर साबळे आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची नावे चर्चेत आली आहेत। मागील 10 वर्षात सोलापूर मतदारसंघात भाजपच्या खासदारांनी अपेक्षित असं काम केलं नसल्यानं या खासदारांमुळे भाजपा पार्टी प्रचंड बदनाम झाल्यानं सोलापुरातल्या स्थानिक आणि ओरिजिनल जातीचा दाखला असलेल्या उमेदवाराला भाजपनं तिकीट द्यावं अशी मागणी जोर धरत आहे। काँग्रेसच्या वतीनं आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेसाठी मैदानात उतरण्याची तयारी केल्यानं भाजपसमोर मोठं पेच तयार झालंय। जर आमदार प्रणिती शिंदे यांनाच भाजपमध्ये घेतलं आणि उमेदवारी दिली तर एका दगडात दोन पक्षी भाजप मारेल अशी चर्चा होती। भाजपा सोलापूर शहरातील बऱ्याच नेत्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटी घेऊन भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळाली। पण प्रणिती शिंदे या स्वतः भाजपकडून लढण्यास इच्छुक नसल्याचं समजतंय। काही दिवसात आचारसंहिता लागेल, भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे। आता दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा होईल। त्यातच सोलापूर लोकसभेसाठी राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची नावं पुन्हा चर्चेत आली आहेत। अमर साबळे यांची नाळ मागील काही वर्षापासून सोलापूरशी जोडलेली आहे। सोलापूर लोकसभेचा त्यांचा चांगला अभ्यास असल्यानं त्यांच्या नावाला सोलापूर शहर जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांचा विरोध नसल्याचंही ऐकायला मिळतंय। बऱ्याच लोकांमध्ये ते फिरतात, बोलतात, चर्चा करतात, विविध समाज घटकांमध्ये नेहमीच मिसळतात। माध्यमांसोबतही त्यांचे चांगले संबंध असल्यानं त्यांच्या नावाचा भाजप नक्कीच विचार करू शकतो। राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात मागील 5 वर्षात विकास कामाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या टचमध्ये ते राहिले आहेत। सभागृहात ते कायम आक्रमक असतात, त्यामुळे त्यांचाही विचार भाजप करू शकतो।